आज होती आमच्या लग्नाचा प्रथम वाढदिवस. सो सर्वात आधी माझ्या हजबंडला हॅप्पी ॲनिव्हर्सरी माय हबी. अँड दिवसाची सुरुवात आम्ही केली, नाश्ता वगैरे केला आणि शेतातून सुरुवात झाली आहे. बघितलं, ॲनिव्हर्सरी गिफ्ट. सो ज्यांना असं वाटतं ना की शेतामध्ये कष्ट परत हे कमी असतं किंवा असतं, बट त्यांना मला हे सांगायचं आहे की जे गहू तुम्ही मोलभाव करून खाता ना, त्या गव्हासाठी आम्हाला लोकांना इतकं कष्ट करावं लागतं की उन्हातानामध्ये ते सारे वाढायला लागतात, ज्याच्याने आमच्या पोटात देखील दुखतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते विकत घेताना हा विचार करत नाही की ते किती महाग आहे, किती काय आहे. तुम्ही डायरेक्ट असं बोलता की ते कमी करून द्या, थोडंसं आम्हाला कमी करून द्या असं बोलता. बट तुम्ही हे बघत नाही की त्याच्यामागं आमचे कष्ट किती आहेत. सो असो, त्याच्यानंतरून आम्ही गेलो ते पावडी वगैरे ठेवायला. त्याच्यानंतर मी गाईला सोडलं. गाईला पाणी पाजायचं होतं म्हणून तिला पाणी वगैरे पाजलं आणि तिला चारा वगैरे टाकला. ती चारा खात होती. मग त्यावेळेसच हे मला म्हटले, चल आपण विहिरीकडे जाऊ, नारायणला बघू नारायण कसं आहे ते. सो नारायण खूप हेल्दी आहे, खूप म्हणजे खूप जास्त हेल्दी आहे. मस्तपैकी आम्हाला बघून वरती आला. थोड्याच वेळात तो लगेच आम्हाला पाहिलं तसं खाली गेला. फ्लावर खूप छान होतं म्हणून त्याची एक क्लिप घेतली. नाईटचं जेवण सिम्पल होतं, पनीरची भाजी, गाजरचा हलवा, डाळ भात, चपात्या वगैरे बनवल्या होत्या. सो मम्मी येणार होती, त्याच्यामुळं छोटासा सेलिब्रेशन करणार होतो. माझा प्लॅन खूप मोठा होता, बट मम्मीला खूप जास्त लेट झालं होतं आणि मम्मी म्हटली की मला जायचं आहे, लवकर लवकर आवर, लवकर आवर. मग मम्मी त्यांनी सेलिब्रेशन झाल्या लगेच जेवून करून लगेच गेले. मी भांडी वगैरे होती ती सर्व घासली. हे बघा चालतात आहेत. नेक्स्ट मॉर्निंग मी उठले, मस्तपैकी माझा हेल्दीचा नाश्ता केला. मी हेल्दी नाही म्हणता येणार, बट केला, नाश्ता केला. नंतरून थोड्या वेळाने परत दुपारचं जेवण केलं. जेवण करताना कोण कोण कार्टून बघतं त्याने नक्की माझी व्हिडिओ लाईक करा. मग पावटा वगैरे सोलला, तेव्हा पण गाणी वगैरे ऐकत होते. नंतर केक होता रात्रीचा खूप जास्त, केक वगैरे खाल्ला, रात्री जेवलो वगैरे. इट्स माय डे.